फ्रेंड्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. आज आपण पाहणार आहोत ग्रॅव्हिटेशनल या चॅप्टर मधील महत्त्वाचे न्यूमेरिकल्स. तर आज आपले हे थर्ड लेक्चर आहे. तर आजचा क्वेश्चन आपला असा आहे, फाइंड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन अ मॅन ऑफ मास 50 किलोग्रॅम अँड अ कार ऑफ मास 1500 किलोग्रॅम सेपरेटेड बाय अ डिस्टन्स 10 मीटर. ओके, तर पहा, व्यवस्थित समजावून घेऊ हा प्रॉब्लेम. फर्स्ट आपल्याला काय लिहायचं या ठिकाणी की डेटा काय दिलेला आहे पहा. ओके, मॅन ऑफ मास, ओके, की त्याला M1 आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे 50 किलोग्रॅम. त्याच्यानंतर मास ऑफ कार, ज्याला आपण M2 म्हणूया, ते दिलेलं आहे आपल्याला 1500 किलोग्रॅम. आणि डिस्टन्स जे आहे ते आपण R ने दाखवूया. R इक्वल्स टू किती दिलेला आहे 10 मीटर. आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, जे की आपण कॅपिटल F ने दाखवतो. तर पहा, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे आहे F इक्वल्स टू फॉर्म्युला आहे G M1 इंटू M2 डिवायडेड बाय R स्क्वेअर. ओके, तर आपल्याला या व्हॅल्यूज माहिती आहे. G ची व्हॅल्यू आपणास माहिती आहे 6.67 इंटू 10 टू द पॉवर -11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. ओके, M1 किती दिलेला आहे या ठिकाणी 50 किलोग्रॅम, राईट. आणि M2 ची व्हॅल्यू या ठिकाणी 1500 किलोग्रॅम. आणि डिस्टन्स जे आहे, डिस्टन्स आपल्याला किती दिलेला आहे या ठिकाणी 10 मीटर. तर या ठिकाणी आपण 10 मीटरचा स्क्वेअर घेणार आहोत. ओके, तर सिंपल आहे पहा. आता या ठिकाणी 6.67 10 टू द पॉवर -11. आता पहा, हा मीटर स्क्वेअर आणि मीटर स्क्वेअर कॅन्सल होणार. हा केजी स्क्वेअर आणि हा 2 केजी कॅन्सल होणार. इंटू किती राहणार 50 इंटू 1500 डिवायडेड बाय, आता हे न्यूटन. 10 चा स्क्वेअर किती येणार या ठिकाणी 100. आता या ठिकाणी पहा, हे 2 0 कॅन्सल झाले. ओके, राहणार काय या ठिकाणी फक्त 6.67 इंटू 10 टू द पॉवर -11. आता पहा 50 इंटू 15. ओके, किती येणार या ठिकाणी 750. ओके, आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन जर आपण केलं तर आन्सर आपलं किती येणार आहे या ठिकाणी बघा 5002.5 इंटू 10 टू द पॉवर किती आहे 11 न्यूटन. तर आपणास आन्सर जे आहे ते 1 डिजिट मध्ये आणायचं असल्यास आपण हा जो पॉइंट आहे तो शिफ्ट करणार डायरेक्टली 3 डिजिटने. ओके, आन्सर काय येईल आपलं 5.0025 इंटू 10 टू द पॉवर -8 न्यूटन. तर पहा मित्रांनो, कार आणि तो व्यक्ती यांच्यामधील ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो किती असणार आहे 5.0 इंटू 10 टू द पॉवर -8 न्यूटन. विद्यार्थी मित्रांनो, हे न्यूमेरिकल्स खूप महत्त्वाचे आहेत आणि येणाऱ्या बोर्डाच्या एक्झाम मध्ये हे न्यूमेरिकल्स 2 ते 3 मार्क्सला विचारले जाऊ शकतात. थँक्यू सो मच माय डिअर फ्रेंड्स अँड हॅपी लर्निंग.